या गणिताला सोडवायच्या 2 पद्धती आहेत. त्याच्यातली पहिली पद्धत बघा. 42mचा वर्ग mचा घन वजा 20mचा वर्ग छेदामध्ये डायरेक्ट 6m लिहून घेतो मी. आता ह्याच्यामध्ये काय कॉमन येतं बघा. ह्याच्यामध्ये कॉमन येतं m. मग ह्याच्यामधून जर मी m कॉमन घेतला पहिल्या ह्याच्यामधून, तर m जशाला तसा बाहेर आला. इथे 42 आला. m जर कॉमन घेतला तर इथला एक घात कमी होत असतो. म्हणजे इथे m वर्ग होईल वजा इथे 20m होईल. इथे 20m होईल आणि छेदामध्ये राहील 6m. मग हा डायरेक्ट m कॅन्सल होईल. आता ह्या जो 6 आहे याने ह्याला भाग द्या. म्हणजे 42mचा वर्ग छेदामध्ये 6 वजा 20m छेदामध्ये 6. मग या 6ने जर इथे भाग दिला तर 7m वर्ग वजा इथे 2ने भाग जातो. इथे 10m छेदामध्ये 3. ही झाली पहिली पद्धत. किंवा याचा भागाकाराचा अर्थ काय होतो बघा. इथे जो भागाकार दिलेला आहे हा कंसाला दिलेला आहे. मग हा 6m प्रत्येकाला भाग देईल. म्हणजे 42mचा घन वजा 20mचा वर्ग ह्याला भागीला 6m आणि यालाही भागीला 6m. बघा जे छेदामधला घातांक आहे म्हणजे mचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. हा जो घातांक आहे तो वरच्या ह्याच्यातून कमी करायचा. मग 1 ह्याच्यातून कमी केला तर इथे 2 येईल. 1 घातांक ह्याच्यातून कमी केला तर इथे 1 येईल. आता 6ने इथे भाग जातो. 6 7 42. 7mचा कोणता घात राहिलाय? इथे दुसरा घात राहिलाय. वजा आता इथे 2ने भाग जातो. 10mचा पहिला घात आपण लिहित नसतो कोणताही घात. म्हणजे पहिला घात असेल तर कुठल्याही याला लिहित नाही आपण. आणि खाली किती राहतील? 3 राहतील. 3. ठीक आहे. मग हे आपलं उत्तर आहे. 7m वर्ग वजा 10m. 7m वर्ग वजा 10m भागीला 3. हे दोन्हीही आपले सेम उत्तर आहे त्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त पाठवा. ही आपली कोर्सची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.